बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांची हिऱ्यावर 5 एकर फुकेन. मी सत्ता सोडणार नाही. राज कशी नाही तुला वाटली? बोलत नाही तू. अरे गाढवाला जर ए मला का तुला घोड्यावर पोरांनी तुला घोड्यावर बसवलं, माझ्या विरोधात बंड करतो काय? नाही भाऊ, मला ना तुला घाल कुत्र्याला बाळ्यांनी शिफारस केली. मुच्छड छापला आमदार म्हणे तुला तिकीट देतो. माहितीये का तुला? माझा उद्देश चांगला होता. पोरं म्हणली तरुणांपैकी तुला आणि ज्येष्ठांपैकी भाऊला. ती म्हणली तरुणांना सगळं लोकांना केलं ना, तरुण ना ज्येष्ठ. तिकीट गेलं फास्ट. एका गाव सुट्टी नाही. अन्न कट्यांना मुच्छड घरीच्या शिवा दारून ठेवलं काय म्हाताऱ्याला? ए शिमा हिड आता काय हो खाली बस. गेले का आमदार साहेब? चहाला नावाजलं का माझ्या? लय नाव वाजलं. होय? इतकं नाव वाजलं काय काय नाचत होतं त्याच्यामुळे तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं. एवढं नाव वाजलं चला तुझ्या. अण्णांचा काय संबंध आहे याच्यात? नाही ना समज काय? अगं तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं मुच्छडला. आमदार म्हणले आमदार अण्णांचं तिकीट फिक्स. आला का आम्ही आयुष्यभर आमदारच्या मागं पुढं पळतोय. ही कुठनं आलं मागणार तिकीट झालं. अण्णा नाही तसं करायची. कसं करायचं? ए बाळांनी शिफारस केली मला ह्यांचं तिकीटाचं बघा. ते म्हणले काळजी करणं का माझ्या हातातला विषय. तिकीट फायनल. आम्ही बोलावतो घरी. आम्ही करतो त्या पाणी. आम्ही करतो जेवण खावण. आणि तिकीट मुच्छडला. हा ना घेणं ना देणं खाताय गाडवासारखं होतंय. अरे माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाला खाली बघायची आली. तिकीट काय करायच्या बाहेर जायचं होतं का? आता जोकर गाण्या लाडवून ठेवलाय तू. अरे अरे आबरू गेली माझ्या. गाडवा बसून आला, सायकलीवर बसून आलाय. म्हणते एकच बाधा गाणा दादा. आणि रामा कुठे गेला? त्याला दिसलं नसेल तुम्ही. घे ना आज संध्याकाळ होते मी बांधून आणणार आहे. बोला की गाणाला बी. आणि तो राक्षस झोपला ना हाय त्या जागेवर त्याला चटणी टाकणार. एवढं कसलं डोक्यात राग घालून घेतलाय तिकिटासाठी? माझ्या स्वप्नावर पाणी फिरवलंय तुझ्या म्हाताऱ्याने. आजच्याच पिशवी भर आणि गेट आउट इन माय हाऊस. मी नाही सांगणार तसलं तिकिटासाठी. का तसलं वर दाखवायचं नाही. आज संध्याकाळ होऊ दे. सगळ्याला एका एकाला रशीनं बांधून हाणणार आहे चापकानी. नकाटांना माझ्या अण्णाला काय बोलायचं नाही आता सांगून ठेवते. अयो किती घाबरलो. अन्नाच्या लाटक्यान 2 पाय मोडते. तुझी नाही गरज. मला पण तुमची गरज नाही सांगून ठेवते. असल्या 56 करून आणेन. रामाचं नाच करते काय? आयला संजू शेठ तुम्ही पाक मूड घालवला बरं का? मूड कशाचा? कुणी घालवला मूड? तुम्हीच घालवला. तुम्ही आमदारांना ओढून येतो म्हणता घरी जेवायला. अरे का आमदारांचा मूड घालवला त्या येड्याने? अरे तुम्ही वाकड केलं. मी बरेच वेळ सांगतोय. सांगा 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 आमदारांना सांगा. अहो त्यांचा मूड चांगला होता. जेवलं असतं चांगलं. मूड कुणी घालवला आमदार साहेबाचा? कुणी घालवला? त्या गणानी. ह्या पुतण्याने. आणि मग त्याचं काय? जेव्हा येणारच होतं सुख खाणार होतं आणि पिणार होतं. मग का आता हो पण आता करायचं काय? एवढं आमदार साहेब गेले निघून हे केलेलं सरपंचाने एवढं वायात गेलं ना. वाया जाणार नाही. मग? चेअरमन साहेब वाया जात नाही. हे तर रेशनिंगदार आहेत, चेअरमन आहेत, हो. सरपंच आहेत. संजू शेट्टी हो. आपण चांगला त्या मारू ना. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी कोल्या कुत्र्याला मांजराला घालील. तुम्हाला घालायचं नाही. अयो मग मी असं करा. मला कोला समजा कुत्रा समजा पण ती पातीला माझ्या पुढे ठेवा. एक वेळ ती कोली कुत्री लय चांगली. त्याच्यापेक्षा तुम्ही बेकार आहे. लगा, सरपंच हटव. आल्या का? 2-3 दिलेलं वायाच गेलं म्हणजे. जाऊ दे नाही जात व्हायला. 5 किलोचं बोकाड आणले ना. नवरा बायको आम्ही ना. बसला. आम्ही नवरा बायको हा. दोघं बी पत्र्या वाळून खाऊ. तुम्हाला नाही अजिबात. लका वाळवून खायला मटण ती बोकडाच आहे. हा? लका आम्ही जीवा भावाची माणसं आहे. घाला हे हे म्हणजे अजिबात नाही. तुम्ही तुमच्या घरी जा. पळा. थांबू नका अजिबात. सरपंच तुम्ही लई त्रास नका राव. चला चार घास खाऊ. अजिबात नाही. गौरी, चला, उचललं. वाड्या कुत्र्याला जेवा.